बघा मंडळी, काय मस्त अशी आपली भाजी तयार झालेली. काय होतं ना, नेहमीच आपल्याला एकाच प्रकारचे डाळीचे वरण, आमटी, कालवण हे खायचा खूप कंटाळा येतो किंवा मग घरामध्ये कधी कधी आपल्या भाजी शिल्लक नसते बनवण्यासाठी. तेव्हा तुम्ही अशा पद्धतीची चमचमीत गावरान पद्धतीनं बनवलेला डाळ कांदा बनवू शकता. बघा काय अप्रतिम अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे. मंडळी, ही भाजी मी माझ्या आयुष्यात सगळ्यात पहिली शिकलेली भाजी आहे आणि ही मी दुसरीच्या वर्गात असताना आईचं ऑपरेशन झालं होतं, तर त्यावेळेस मला जेवण करण्याची वेळ आलेली. त्यावेळेस मी ही भाजी सगळ्यात पहिली शिकलेली आहे आणि अप्रतिम अशी ही भाजी लागते. ही भाजी आहे ती माझ्या पप्पांना खूप आवडायची. चला तर मग मंडळी, आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया. मंडळी, इथे मी चणा डाळ घेतलेली आणि 1 वाटी भरून घेतलेली आहे. चणा डाळ आहे ती थोडीशी अशी जाडसर असते, तुरी डाळीपेक्षा तूर डाळ थोडीशी चपटी असते. अशा पद्धतीची असते चणा डाळ. आता आपण ही साफ करून घेऊया, त्यातील किडा वगैरे किंवा खिडकी डाळ असेल ती काढून घेऊया. त्यानंतर ही डाळ आहे ती एका बाउलमध्ये घेऊया आणि त्यावरती पाणी घालून घेऊया. हे थंड पाणी घातलेलं आहे नॉर्मल, आणि ते चांगलं हाताने चोळून डाळ आहे ती 2-3 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. इथं मी डाळ 3 पाण्यातून धुवून घेतली आणि त्यानंतर 2 तासासाठी भिजत ठेवलेली. तर आता 2 तास झालेले आहेत आणि डाळ आपली परफेक्ट भिजलेली. तर बघू शकता डाळचा कलर पण चेंज झालेला आहे. नखाने तोडली तर ती डाळ तुटली जाते आणि डाळ आहे ती फुगलेली आहे. आता आपण बाकीची तयारी करायला घेऊया. आता इथं मी 1.5 कांदा घेतलेला आहे. या भाजीमध्ये याचं नावच डाळ कांदा आहे, त्यामुळे याच्यामध्ये कांदा जास्त घालावा लागतो आणि हा कांदा आहे तो चिरताना एकदम असा बारीक चिरायचा. इथं मी 1.5 कांदा घेतलेला आहे. 1 कांदा आणि एक अर्धा कांदा घेतलेला आहे. एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे. कांदा जास्त घातला की त्याला जी आपण भाजी बनवणार आहे त्याला एक छान अशी टेस्ट येते. तर टोमॅटो कट करताना मी अर्धा टोमॅटो एकदम बारीक चिरलेला आहे आणि अर्धा टोमॅटो थोडा मोठा मोठा तुकडे केलेले आहेत. त्यानंतर कोथिंबीर चिरून घेतलेली. टोमॅटोमध्ये जर बिया असतील तर बिया काढून तुम्ही चिरून घ्या आणि बिया जर कोवळ्या असतील तर तशा घातल्या तरी चालू शकेल. आता इथे एक कढई घेतलेली आहे. गॅस पेटवून घेऊया आणि त्यामध्ये तेल घालून घेऊया. आता इथं मी या पळीने तेल घातलेले आहे. इथं मी 2 पळी आणि वरती थोडंसं तेल याच्यामध्ये घालून घेणार आहे. या भाजीला तेलही थोडं जास्त लागतं आणि याच्यामध्ये कांदा थोडा जास्त लागतो. आता इथं मी 2 पळी आणि वरती थोडंसं तेल याच्यामध्ये घालून घेतलेली. त्यानंतर बारीक मोहरी घातली, थोडंसं जिरं घातलं आणि जिरे मोहरी तडतडल्यानंतर त्यावरती कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा चांगला मिक्स करून घ्यायचा, हलवून घ्यायचा. कांदा थोडासा परतत आला की त्यावरती चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. इथं बघा मी मीठ घालून घेतलेलं आहे आणि आपण परत मिक्स करून घेऊया. त्यावरती आलं लसूणची पेस्ट घालून घेतली आणि आपण हे परत 1 मिनिट आहे ते परतून घेऊया. आलं लसूण पेस्ट परतून झाली की एक छान असा घमघमाट वास सुटला जातो. त्यानंतर आपण मसाले यामध्ये ॲड करूया. मसाल्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली, 1 चमचा लाल तिखट, जिरा पावडर, धने पावडर अर्धा चमचा घातलेली, किचन किंग मसाला अर्धा चमचा आणि गोडा मसाला आहे तो अर्धा चमचा घालून घेतलेला आहे. आणि हे मसाले परत 1 ते 1.5 मिनिटं आहे ते आपण भाजून घेऊया. मसाले भाजले की त्यामध्ये ओलं वाटण आहे ते 2 चमचे फक्त याच्यामध्ये घालून घेतलेले. तुमच्याकडे असेल अवेलेबल तर घालू शकता, नसेल नाही घातलं तरीही चालू शकतं. तो 2 चमचे घातलेला मसाला ओला भाजल्यानंतर त्यावरती टोमॅटो ॲड करायचा, जो आपण बारीक चिरून घेतला होता तो. टोमॅटो 2 मिनिटं परतला की तो एकदम चमच्याच्या साहाय्याने असा स्मॅश करून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला स्मॅश करून घ्यायचा की त्याला जो मसाला आपला भाजत आलेला त्याला साईडून तेल सुटायला सुरुवात होते. चांगला मसाला एक 5-7 मिनिटं आहे तो भाजून घ्यायचा. जेवढा चांगला मसाला भाजाल तेवढी चांगला आपली ही डाळ कांदा बनला जातो. त्यानंतर आपण धुवून घेतलेली जी डाळ आहे ती यावरती घालून घ्यायची आहे. आता इथं मी संपूर्ण डाळ याच्यावरती घालून घेतली. जे टोमॅटो आपण मोठे कट करून घेतले होते तुकडे ते यावरती घालून घेतले आणि मसाल्यामध्ये चांगली डाळ आहे ती मिक्स करून घेतलेली आहे. मसाला चांगला संपूर्ण डाळीला लागला पाहिजे अशी चांगली डाळ आहे ती मिक्स करून घ्यायची आहे. मसाला चांगला भाजला ना की ही डाळ खायला खूप टेस्टी बनते. आता आपण इथं मसाल्यात चांगली डाळ मिक्स झालेली. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊया. वरती मी पाणी ठेवलेलं आहे झाकणावरती. 2 मिनिटांनंतर झाकण बाहेर काढायचे आणि डाळ आहे ती हलवून घ्यायची आहे. डाळीला थोडीशी वाफ सुटली जाते, त्याचा कलर आहे तो थोडा चेंज होतो. सुरुवातीला याच्यामध्ये पाणी घालायचं नाही, परत त्यावरती झाकण ठेवायचं आणि परत 2-3 मिनिटं वाफ काढून घ्यायची. परत 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आता आपण डाळ हलवून घेऊया आणि वरती ठेवलेलं पाणी आहे ते आता त्याच्यामध्ये थोडंसं घालून घेऊया. बघा अशा पद्धतीने डाळीमध्ये पाणी घालून घ्यायचे. एकदम जास्त पाणी याच्यामध्ये घालायचं नाहीये. आता आपण वरती झाकण ठेवून परत त्यावरती पाणी ठेवूया आणि असंच 3 ते 4 वेळा करून घ्यायचे. अशा पद्धतीने व्यवस्थित डाळ आहे ती चांगली शिजवून घ्यायची. आता इथं मी याच्यावरती फ्रेश कोथिंबीर घालून घेतलेली आहे. बघा काय मस्त असा कलर दिसतोय ते आणि छानपैकी डाळीला एक छान अशी टेस्ट येते.
आता इथं ऑलमोस्ट डाळ आपली शिजत आलेली, अशीच मी मीडियम गॅसवरती ही डाळ आहे ती 10 ते 12 मिनिटं शिजवून घेतलेली. बघा काय मस्त कलर दिसतोय ते आपल्या डाळीचा. अप्रतिम असा हा डाळ कांदा तयार होतो, झटपट तयार होतो आणि खायला पण खूप टेस्टी बनतो. हा डाळ कांदा तुम्ही टिफिनसाठी, लंच, डिनरसाठी बनवू शकता. जेव्हा पण कोणती भाजी घरात शिल्लक नसेल तर त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीची डाळ कांदा आहे तो बनवू शकता. इथं बघू शकता डाळ आपली परफेक्ट शिजलेली आहे. तरी सुद्धा आपण परत एकदा हलवून घेऊया आणि परत एकदा तुम्हाला दाखवते काय मस्त आपला डाळ कांदा तयार झालेला आहे. बघूनच तोंडाला पाणी सुटते. आता आपण परत एकदा दाखवते तुम्हाला की डाळ आपली एकदम परफेक्ट आहे, ती शिजलेली आहे. बघा एकदम 10 ते 12 मिनिटात ही डाळ आहे ती शिजून तयार होते. आता आपण गॅस बंद करूया आणि सर्व करून घेऊया. ही जर रेसिपी तुम्ही इथपर्यंत बघत असाल आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या गावरान काही रेसिपी पाहण्यासाठी. थँक्यू.